सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पळशी हद्दीत नीरा देवघर कॅनलमध्ये एका अनोळखी पुरुषाचे बेवारस प्रेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. त्या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले. दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजेच्या दरम्यान पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील सिद्धेश्वर ट्रेडर्स दुकानाजवळील नीरा देवघर कॅनलमध्ये एक अनोळखी पुरुषाचे प्रेत सडलेल्या व फुगलेल्या अवस्थेत मिळून आले. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. मृत व्यक्तीचं वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून उंची सुमारे 5 ते 5.3 फूट आहे. रंग काळसर असून चेहरा ओळखू न येण्याजोगा आहे. त्याने निळ्या व लाल रंगाच्या मोठ्या चेक्सचा शर्ट घातलेला असून कॉलरवर इंग्रजीत स्पार्क असं लिहिलेलं आहे. शर्टच्या आत नारंगी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट असून त्यावर मूव्हिंग फॉरवर्ड ब्रोकलाइन NYC असे लिहिलेलं आहे. काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, विटकरी रंगाचे बिग बॉस लिहिलेले अंडरवेअर तसेच दोन्ही पायात आदिदास लिहिलेले सॉक्स आढळून आले. त्यापैकी डाव्या पायातील सॉक्स फाटलेला आहे तसेच उजव्या हातावर फणा काढलेल्या नागाचा गोंधळ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार मृत व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ कपाळावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून डावा डोळा व डावा कान यांच्या दरम्यान कठीण व बोथट वस्तूने मारहाण केल्यामुळे कवटीचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नीरा देवघर कॅनलमध्ये फेकून दिल्याचा संशय. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे करीत आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीत व तपास पथकातील अधिकारी कीर्ती म्हस्के, सतीश आंदेलवार, शंकर पांगरे यांच्यासह 4 पथके अनोळखी मृताची ओळख पटविणे व आरोपींचा शोध घेण्याचे काम करीत आहे. दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की वरील वर्णातील व्यक्ती आपल्या परिचयातील असून ती बेपत्ता झाली असल्यास किंवा या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती असल्यास शिरवळ पोलीस ठाण्याशी किंवा दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. उपयुक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलंय. जय हिंद. मी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, शिरवळ पोलीस स्टेशन सातारा. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 रोजी नीरा देवघर या कॅनॉलमध्ये पुरुष जातीचे प्रेत पाण्यामध्ये वाहत आलेले मिळून आले. सदरचे प्रेत पाण्यामध्ये भिजलेले व कुजलेले असल्यामुळे त्याच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही. या प्रेताचे वर्णन खालीलप्रमाणे. सदरचे प्रेत हे अंदाजे 35 ते 40 वर्षाचे असून त्याची उंची 5.3 फूट आहे. रंग काळसर, अंगावरील कपड्याचे वर्णन शर्ट निळा व लाल रंगाचा मोठ्या चेक्सचा शर्ट आहे. त्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये स्पार्क असे लिहिलेले आहे. शर्टच्या आतमध्ये नारंगी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट असून ज्यावर मूव्हिंग फॉरवर्ड बुक इन NYC पॅन्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. अंडरवेअर विटकर रंगाची असून त्यामध्ये इंग्रजी बिग बॉस असे लिहिलेले आहे. दोन्ही पायामध्ये पांढऱ्या रंगाचे आदिदासचे सॉक्स आहेत. त्यापैकी डाव्या पायातील सॉक्स हा फाटलेला आहे. त्याचे उजव्या हातावर नागाचा फणा काढलेले गोंदवलेले आहे. सदरचे प्रेत ज्या ठिकाणी कॅनॉलमध्ये मिळाले त्याच्यापासून काही अंतरावर काळ्या रंगाचे कॅम्पस कंपनीचे 7 नंबरचे स्पोर्ट्स शूज ज्यास लाल रंगाची पट्टी पाठीमागील बाजूस आहे. या पुरुष प्रेताबद्दल कुठे मिसिंग दाखल असल्यास किंवा या वर्णनाची कोणतीही व्यक्तीचे कोणी नातेवाईक, शेजारी किंवा कामगार यांच्याकडे काही माहिती असल्यास किंवा काही घातपाताचा प्रकार असल्यास कृपया आपण शिरवळ पोलीस स्टेशनशी 95 88 60 99 11 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवले जाईल. आपली माहिती कोणासही देण्यात येणार नाही याबाबत आम्ही हमी देत आहोत. कृपया आपण तात्काळ संपर्क साधावा. याबाबतचे फोटो
आणि इतर माहिती आम्ही यासोबत आपणास देत आहोत. जय हिंद. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, सातारा.